नांदेड शहरात घरफोड्या करणाऱ्या टोळीला भाग्यनगर पोलिसांनी अटक केली। या टोळीकडून 44 तोळे सोन्याचे दागिने, 171 तोळे चांदी असा एकूण 78 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। भाग्यनगर पोलिसांनी या टोळीला अटक केली। आरोपी अब्दुल सोहेल, प्रदीप कौरी आणि एक अल्पवयीन आरोपी प्रत्यक्ष घरफोड्या करायचे, नंतर चोरीचे दागिने आशा तेलंग नामक महिलेचा द्यायचे। ती महिला अर्जुन मोरे आणि शेख नईम यांच्यामार्फत विक्री करायची। अल्पवयीन बालकासह पोलिसांनी 6 जणांना अटक केली। या टोळीने शहरात 10 घरफोड्या केल्याची कबुली दिली। या टोळीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे। भाग्यनगर गुन्हे शोध पथक आणि भाग्यनगर पोलीस स्टेशनची टीमनं जवळपास 5 आरोपी अटक करून 10 गुन्हे सिटीचे जे घरफोडीचे गुन्हे आहेत ते निष्पन्न केलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास 78 लाखची प्रॉपर्टीची मुद्देमालची रिकव्हरी झालेली आहे आणि त्यामध्ये एक जे मोठा रॅकेट होता आणि एक मोठी मुद्देमालची रिकव्हरी हा मध्ये दिसतो की नांदेड पोलीसचे भाग्यनगर पोलीस स्टेशनची डीबीने चांगली कामगिरी करून एक मोठी रिकव्हरी आणि मोठा एक रॅकेट उघड केलेला आहे।